सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अशी विनंती करून मी व्हिडिओला सुरुवात करते. तर मित्रांनो, कोविडमध्ये ज्यावेळेस 2020मध्ये कोविड आला होता त्यावेळेस बऱ्याचशा लोकांचे उद्योगधंदे बंद पडले होते आणि त्यामध्ये ज्यावेळेस म्हणजे बऱ्याच लोकांचे उद्योगधंदे बंद पडले, सोर्स ऑफ इन्कम कमी झाला होता, त्यावेळेस बरेच लोक हे स्टॉक मार्केटमध्ये आले होते. त्यावेळेस जो डीमॅट अकाउंट ओपन करण्याचा ओघ होता तो आत्ताही वाढतच आहे. म्हणजे त्यावेळेस जर 1 ते 3% लोकांनी डीमॅट अकाउंट ओपन केले होते तर ते आज जवळजवळ 4 ते 5% गेलेलं आहे. परंतु अजूनही अशा बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये शंका आहेत की स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं हे सेफ आहे का, किंवा आपण जर इन्व्हेस्टमेंट केलं तर आपण त्याच्यातून प्रॉफिट कमवू शकतो का, किंवा आपण लॉस करून घेऊ का, किंवा कसं करायचं, काय करायचं आपल्याला. म्हणजे आपल्याला स्टॉक मार्केटच्या काही बेसिक गोष्टी आहेत त्या शिकण्यासाठी आपण वेळ देऊ शकतो का, अशा असंख्य असे प्रश्न नवीन जे येणारे लोक असतात त्यांच्यामध्ये असतात. आपण यूट्यूबवर बघतो, वेगवेगळ्या वेबसाईट्सवर बघतो, तर प्रत्येक गोष्टीच्या जशा 2 बाजू असतात तसं स्टॉक मार्केटबद्दलसुद्धा दोन्ही बाजूंनी सांगितलं जातं. पॉझिटिव्हही सांगितलं जातं, निगेटिव्हही सांगितलं जातं. पण आपण त्याच्यातलं कुठलं घेतो आहे हे पण महत्त्वाचं असतं. जर समजा तुमच्याकडे एक सिक्युअर असा जॉब असेल, तुम्ही दुसऱ्या एखाद्या बिझनेसमध्ये असाल आणि मग तुम्हाला जर स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे अशी तुमची इच्छा असेल, तर मग तुम्ही शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट करणार, लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट करणार, इंट्राडे करणार की होल्डिंग करणार, म्हणजे तुम्ही काय करणार, किंवा आपल्याला खरंच तितका वेळ आहे का, आपण नवीन काही गोष्टी ज्या स्टॉक मार्केटसाठी असतात त्या शिकण्यासाठी वेळ देऊ शकतो का, तितकं डीपली नॉलेज घेण्यासाठी आपण वेळ देऊ शकतो का, किंवा ज्या स्ट्रॅटर्जीज असतात त्या शिकण्यासाठी किंवा त्या शिकताना आपण डिसिप्लिन देऊ शकतो का, अशा अनेक गोष्टी येतात. आता स्टॉक मार्केटमध्ये येताना 2च पर्पज असतात. एक म्हणजे तुम्ही शॉर्ट टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करताय, की तुम्हाला आपण जसं जमीन घेतो, मोठी एखादी गोष्ट घेतो आणि ती लाँग टर्मसाठी म्हणजे आपण आत्ता घेऊन त्याच्यात इन्व्हेस्टमेंट करून ती खूप वेळानंतर विकतो, म्हणजे तुम्हाला एक चांगली वेल्थ क्रिएट होते. तर तसंच तुम्हाला आत्ता काही चांगले स्टॉक घेऊन ते लाँग टर्मसाठी ठेवायचे आहेत, दर महिन्याला त्याच्यात पैसे टाकायचे आहेत, किंवा तुम्हाला जर नाही वेळ आहे स्टॉक घेण्याचा तर तुम्ही छान म्हणजे चांगली रिटर्न देणारी SIP शोधून म्युच्युअल फंड तुम्हाला ओपन करून लाँग टर्म वेल्थ तयार करायची आहेत का, तर हे जे तुमचे पर्पज आहेत ते तुम्ही आधीच डिसाईड करायचे. कारण काय होतं, म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये छोट्याशा काही गोष्टी असतात, चुका असतात की ज्या केल्या की मग आपण लॉसमध्ये जातो आणि मग आपणच सांगतो की स्टॉक मार्केटमध्ये माझं नुकसान झालं, मला तर काय फायदा झाला नाही हो. तर आपण आधी डिसाईड केलं पाहिजे. काय होतं, आपण येतो की हां मी लाँग टर्ममध्ये इन्व्हेस्टमेंट करणार, किंवा मी होल्डिंगमध्ये स्टॉक्स घेणार, किंवा मी स्टॉक 10% रिटर्न भेटले, 15% रिटर्न भेटले की मी तो स्टॉक विकणार, असं आपण ज्यावेळेस डीमॅट अकाउंट ओपन करायच्या अगोदर म्हणजे आपण जेव्हा विचार केलेला असतो ना की मी स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार, त्यावेळेस हे सगळं आपल्या डोक्यात असतं. परंतु ज्यावेळेस आपण अकाउंट ओपन करतो, आपण आपली मुद्दल त्याच्यामध्ये टाकतो आणि नंतर आपण करतोही, पहिले स्टॉक घेतो, किंवा मग नंतर आपण अशी यूट्यूबवर व्हिडिओ बघ, इकडं हे कर, तिकडं ते कर, मग आपल्याला फ्युचर अँड ऑप्शन कळतं, इंट्राडे ट्रेडिंग कळतं, MIS ऑर्डर काय असतात ते कळतं. आणि मग त्याच्यामध्ये काय होतं की एकतर पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला जर सांगायची म्हटलं तर ज्यावेळेस आपण अकाउंट ओपन करून स्टॉक मार्केटमध्ये येतो, रणांगणात येतो, तेव्हा पहिले 3 महिने जे असतात ना ते फक्त तुमची तुम्ही डिसिप्लिन ठेवून तुम्ही कसं काम करताय याच्यावर तुम्ही काम केलं पाहिजे. तुम्ही किती प्रॉफिट कमवताय हे नंतर. आता तुम्ही जर ठरवलं आहे की मी इंट्राडे करणार, ऑप्शनच करणार, तर तुम्हाला त्याचे नॉलेज पाहिजे. विदाऊट नॉलेज तुम्ही कसाच पैसा कमवू शकत नाही. कारण ज्यावेळेस तुम्ही इंट्राडे करता त्यावेळेस तुम्हाला हे माहीत पाहिजे, स्ट्रॅटर्जीज माहीत पाहिजे, त्यांचे कॅन्डल माहीत पाहिजे. त्यानंतर तुम्हाला व्यवस्थित प्रिडिक्ट करता आलं पाहिजे की हे वर जाणार का खाली येणार, मग त्यानुसार तुम्ही CE ऑर्डर घ्यायची का PE ऑर्डर घ्यायची, हे खूप सारं नॉलेज लागतं आणि त्यानंतर आपला ट्रेड ॲक्युरेट बसतो. नवीनच तुम्ही आले, 2-4 दिवस तुम्ही स्टॉक मार्केट फक्त ऑब्झर्व केलं आणि लगेच तुम्ही जर
फ्युचर अँड ऑप्शनमध्ये गेलात तर नक्कीच तुमचा प्रॉफिट होत नाही, तुम्हाला लॉसच होतो. एखाद्या दिवशी प्रॉफिट झाला तरीसुद्धा नंतर तुम्हाला लॉस फेस करावाच लागतो. तर त्यामुळे तुम्ही आधी ठरवलं पाहिजे की बाबा, आता तुम्ही जर ठरवलं की नाही आपल्याला लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट करायची, कारण आपल्याला तेवढं नॉलेज नाही आहे डायरेक्ट इंट्राडे ऑप्शन करण्यासाठी, मंथली इन्कम मिळवण्यासाठी, तर मग तुम्हाला काय आहे ना, फंडामेंटल ॲनालिसिस करता येणं एखाद्या स्टॉकचं महत्त्वाचं ठरतं. त्याचा अभ्यास असणं महत्त्वाचं ठरतं. तुम्हाला ती कंपनी काय वस्तू बनवते, तिचा मार्जिन किती आहे, त्यानंतर क्वार्टरली रिझल्ट्स येतात, ते रिझल्ट्स तुम्ही बघणं गरजेचं आहे. त्याचं बॅलन्स शीट वाचणं तुम्हाला गरजेचं आहे, किंवा त्याचे प्रमोटर्स कोण आहे, शेअर होल्डर्स कोण आहेत, त्यानंतर ही कंपनी डिव्हिडंड देते का, ही सरकारी आहे का खाजगी कंपनी आहे, किंवा ही कुणाच्या मालकी हक्काची कंपनी आहे, त्या कंपनीवर कर्ज किती आहे, त्याचं ॲसेट ग्रोथ किती आहे, त्याचं नेटवर्थ किती आहे, ती कंपनी कुठल्या क्षेत्रात काम करते, ते क्षेत्र सध्या किती आपल्याला डेली ते क्षेत्र सध्या किती हे आहे, डिमांडिंग आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा थोडासा अभ्यास असणं गरजेचं आहे. आता समजा नवीन आपल्याला नाही येत ह्या सगळ्या गोष्टी, कसं करायचं, बॅलन्स शीट कशी वाचायची, प्रमोटर होल्डर ते काय मला कळत नाही. मग काय करायचं त्यावेळेस, आपण ज्या डेली यूजमध्ये ज्या गोष्टी वापरतो त्या कुठल्या कंपनी आता समजा तुम्ही हे फॅन वापरता घरामध्ये, क्रॉम्प्टनचा असतो, त्यानंतर तुम्ही हे वापरता, बॅटरीज वापरतात, वोल्टासच्या बॅटरीज असतात, त्यानंतर तुम्ही कपडे वापरता, AB फॅशन म्हणून काही ब्रँड्स कंपन्या आहेत. अशा अनेक कंपन्या तुम्ही जेव्हा विचार करायला चालू करताना तुम्हाला त्या कंपन्या दिसतात, आणि मग त्याच्यात इन्व्हेस्टमेंट करून बघायची की केलं वोल्टासमध्ये टाकले पैसे, किंवा आता लाईट आहे, आपण हे सगळ्या गोष्टी करतो, तर मग समजा NTPC, कोल इंडिया अशा गव्हर्नमेंटचे स्टॉक्स आहेत, जे चांगलं रिटर्न आता त्यांनी सध्या दिलेलं आहे, तर त्याच्यात थोडे पैसे टाकून बघितले, तुम्हाला 7-8-10% रिटर्न भेटले, तो विकला, नंतर तो प्रॉफिट प्लस तुमची मुद्दल दुसऱ्या स्टॉकमध्ये घेतलं. तुम्हाला सेक्टर कुठले आहेत नाही का, पॉवर सेक्टर आहे, त्यानंतर डिजिटल सेक्टर आहे, त्यानंतर IT सेक्टर आहे, त्यानंतर हे आपलं ब्रिव्हरेज सेक्टर आहे, अशा वेगवेगळे सेक्टर्स आहेत. त्याच्यातल्या चांगल्या ज्या रिटर्न देणाऱ्या कंपन्या आहेत, ज्या नामांकित कंपन्या आहेत, त्या तुम्ही घ्या. मग त्याच्यातून तुम्हाला असं हळूहळू नॉलेज येतं. हे बघा, वन नाईट शो तर कुठलाच नसतो. जसं आपण कॉलेजमध्ये असताना एका रात्रीत अभ्यास करतो आणि दुसऱ्या दिवशी पेपर देतो, तसं नाही. स्टॉक मार्केट हा अथांग सागर आहे. त्याच्यातून आपल्याला काही गोष्टी घ्यायच्या, शिकायच्या, त्या आपल्या अकाउंटमध्ये आपण वापरायच्या, आपणच आपली स्ट्रॅटेजी तयार करायची आणि त्याच्यातून इन्कम सोर्स जनरेट करायचा. तर अशा पद्धतीने सुरुवातीला आपण स्टॉक मार्केटमध्ये तुमचं बँकेचं अकाउंट असतं, एखादं सेविंग, ते बँकेचे शेअर्स घेऊन बघा. तर हे सगळं कशासाठी आहे, हे सगळं जे मी सांगितलं ते लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी, कारण त्याच्यामध्ये काय असतं, तुम्हाला टाईम लिमिट नसतो. आता एखादा स्टॉक तुम्ही घेतला 100 रुपयाला, आणि घेतल्यानंतर तुम्ही तो 8 दिवस 10 दिवस नाही वरती आला, तो 100चा 90 गेला, तरी तुम्हाला तिथं तुम्ही थांबू शकता. त्यानंतर तो स्टॉक पुन्हा 100चा 110 गेला, तुम्ही 10% प्रॉफिटवर विकला, तर त्याच्यामध्ये काय होतं की तुम्हाला रिस्क नसते. तसं आता आपण जी दुसरी स्ट्रॅटर्जी आहे, शॉर्ट टर्म स्ट्रॅटर्जी, त्याच्याबद्दल जर बोलायचं म्हटलं तर शॉर्ट टर्ममध्ये काय असतं की तुम्हाला टेक्निकल ॲनालिसिस, टेक्निकल नॉलेज असणं खूप गरजेचं असतं. विदाऊट टेक्निकल नॉलेज यू कॅन नॉट गेट अ प्रॉफिट इन शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट. शॉर्ट टर्मसाठी तुम्हाला नॉलेज हवंच आहे, पण त्याच्यासाठी काय करायचं की तुम्ही सुरू करायच्या अगोदरच की पुस्तकं आहे स्टॉक मार्केटवर खूप सारे, ते वाचायचे. यूट्यूबवर खूप सारे व्हिडिओ आहे स्टॉक मार्केटवरती, खूप चांगलं नॉलेज फ्रीमध्ये भेटतं आहे, ते तुम्ही यूट्यूबवरचे व्हिडिओ बघा. त्यानंतर तुम्ही त्याचं ॲनालिसिस करा, एखादा छोटासा ट्रेड मारून बघा, किंवा तुम्हाला शक्य असेल तर प्रोफेशनल कोर्सेस आहेत, खूप सारे कोर्सेस आहेत. सेबीसुद्धा, NSCसुद्धा कोर्सेस अवेलेबल करून देते, तर ते तुम्ही कोर्सेस करा, आणि त्यानंतरच तुम्ही शॉर्ट टर्म इंट्राडे ट्रेडिंगमध्ये ऑप्शन, फ्युचर अँड ऑप्शनमध्ये जा, तुमचा लॉस होणार नाही. नाहीतर तुम्ही डायरेक्ट, आपले खूप सारे लोक आहेत की जे जो त्यांचा लॉस होतो तो फक्त शॉर्ट फ्युचर अँड ऑप्शनमध्येच होतो, लाँग टर्ममध्ये कधीच लॉस होत नाही. तुम्ही जर व्यवस्थित स्टॉक घेतला तर तुम्हाला त्याच्यातून प्रॉफिट हे नक्कीच भेटतं.
तर अशा पद्धतीने तुम्हाला जर शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट करायची असेल, FNO करायचं असेल, तर तुम्हाला नॉलेज असणं खूपच गरजेचं आहे. विदाऊट नॉलेज तुम्ही म्हणजे लॉसच होणार तुमचा. त्याच्यामुळं लॉस करून नंतर शिकण्यापेक्षा अगोदर शिकून प्रॉफिटेबल ट्रेड करा आणि तुमचं भांडवल वाढवा. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.